श्रीराम जय जय राम। गुरु सांगेल तेच साधन। परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो। परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय। ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख बाधत नाही। हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे। गुरु कुणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे। गुरुपद कुठेही एकच असते। गुरुला कुठे अडनाव असते का? गोंदवलेकर गोंदावल्यास राहत असतील, दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहत असेल, म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असेच असते। तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच पहा। त्याच्या देहाकडे पाहू नका। तो लुळापांगळा आहे की काय हे पाहू नका। तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा। त्याची लाज तिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते। गुरु आज्ञा हाच परमार्थ। तो सांगेल तेच साधन। तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही। अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही। म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा। गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा। खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे। आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे। जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही। खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे। एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले। दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे। तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे। परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे। एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो। खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो, पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही। प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे। साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी। श्रीराम जय राम। चैतन्यवाणी। हृदयी ठेवा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म। श्रीराम जय राम। अनुभव। कोण गोंदवलेकर? त्या टपरी हॉटेलमध्ये श्री गोंदवलेकर महाराजांचा फोटो पाहून मी त्याला विचारले, गोंदावल्यास जाता का? तो म्हणाला, ये गोंदवले क्या है? माझा एक वाहन चालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला। ती वस्ती तशी टपऱ्यांचीच होती। गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला। कळकट लाकडी बाक, तीच रया आलेली टेबलं। चहा पिता पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं। काळा सावळा असा तो, तिशीतला तरुण होता। मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला। भिंतीवर श्री गोंदवलेकर महाराजांची तसबीर होती।
चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं, तुम्ही गोंदावल्याला जाता काय? त्या मालकानं रुक्षपणे विचारलं, ये गोंदवले की आहे? आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं. त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं, याचं नाव तुम्हाला माहीत नाही? तो म्हणाला, नाही. मित्राला वाटलं आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी. म्हणून त्यानं विचारलं, मग ही तसबीर इथं कोणी लावली? तो मालक थोडं हळुवारपणे म्हणाला, मीच. ज्या माणसाला गोंदवले माहीत नाही, श्री गोंदवलेकर महाराज माहीत नाहीत, त्यानं त्यांची तसबीर आपल्या दुकानात गल्ल्याच्या मागे पूजास्थानी का लावावी? हा प्रश्न माझ्या मित्राला पडला आणि त्यानं आश्चर्य भरल्या स्वरात विचारलं, मग ही तसबीर तुम्ही इथे का लावलीत? त्याचं जे उत्तर आहे ते सर्वच साधकांनी हृदयात साठवून ठेवावं असं आहे. त्यानं आपली जीवन कहाणीच माझ्या मित्राला सांगितली. जन्मापासून त्याला आपल्या आईबापाचा पत्ता माहीत नव्हता. कळू लागलं तेव्हापासून तो रस्त्यावरच वाढत होता. खरंच त्या बालपणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुणी दिले तर कपडे होते, कुणी दिलं तर खाणं होतं, राहणं झोपणं सारं रस्त्यावरच. लहान पोराची दया येते. वय वाढू लागलं तसा तो अवचित दयेचा ओघही आटला. मग चोऱ्या माऱ्या सुरू झाल्या. वाढत्या वयानं व्यसनही शिकवली. त्या व्यसनांच्या धुंदीचीच काय ती जवळीक होती. चोरी करावी, मारामाऱ्या कराव्यात, व्यसनं करावीत, असं आयुष्य सरत होतं. आयुष्य दिशाहीन होतं आणि आयुष्याला काही दिशा असावी याची जाणीव परिस्थितीही होऊ देत नव्हती. एकदा रात्री दारूच्या नशेत तो रस्त्याच्या कडेला कोसळला होता. सकाळी वाहनांच्या आणि पादचारांच्या पावलांच्या आवाजानं जाग आली. सहज त्याचं लक्ष पदपथावरच्या झाडाच्या तळाशी गेलं. तिथं कोणीतरी श्री गोंदवलेकर महाराजांची त्यांच्या शब्दात सांगायचं तर या बाबाची ही तसबीर ठेवली होती. डोळे चोळत त्यानं काहीशा कुतूहलानं ती तसबीर हाती घेतली आणि तसबिरीतल्या बाबाकडे नजर गेली. त्याच्याच शब्दात पुढची कहाणी सांगण्यासारखी आहे. तो म्हणाला, मी तसबीर उचलली आणि या बाबाकडे पाहिलं. या बाबानं माझ्याकडे इतक्या करुणेनं आणि दयामय दृष्टीने पाहिलं की तसं कोणीही कधी पाहिलं नव्हतं. या जगात माझं कोणीतरी आहे या जाणीवेनं मी हेलावलो. ती तसबीर छातीशी धरून खूप रडलो. माझं कुणीतरी या जगात मला भेटलं होतं. मग मी पदपथावर जिथं पथारी टाकत असे तिथं ही तसबीर लावली. त्यानंतर दिवसागणिक आश्चर्यच घडू लागलं. रात्री निजण्याआधी तसबिरीकडे पाहिलं की मला वाटे आज मी चोरी केलेली या बाबाला आवडलेली नाही. मी फार अस्वस्थ होई. मग हळूहळू मी चोऱ्या करणं सोडलं. मग कधी तसबिरीकडे पाही तेव्हा जाणवे मी दारू पितो हे ह्या बाबाला आवडत नाही. मग दारू सुटली. असं करता करता सारी व्यसनं सुटली. मारामाऱ्या थांबल्या, शिवीगाळ थांबली. मग मी छोटी मोठी कामं करू लागलो. कष्टाचे पैसे जमवू लागलो. या बाबाच्या चेहऱ्यावर रोज वाढता आनंद दिसत होता. असं करत करत या टपरीपर्यंत मी आलोय. माझ्या मित्राचाही ऊर भरून आला. तो म्हणाला, अरे हे सारं खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना अधिक चांगल्या जागी ठेव. तो पटकन म्हणाला, ते मला माहीत नाही. जिथं मी आहे तिथं हे असणारच आणि जिथं ते आहेत तिथं मी असणारच. मला सांगा, आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहेत का? त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे, तरी आपल्यात पालट होत नाही. आणि त्यांचं नाव गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते. ते पूर्ण पालटू शकतं. याचं इतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.
त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यात मला गोंदावल्याच्या दर्शनाचंच समाधान मिळालं. तेव्हा सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती. कारण जीवनातील सर्व अनीतीच ती थोपवते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.